नमस्कार मित्रांनो. राज्यातील काही गावांमध्ये सातबारा उतारा बंद करून त्याऐवजी प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे हजारो शेतकरी आणि नागरिकांना मोठा फायदा होणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे. राज्यातील ज्या नगरपालिका आणि महानगरपालिकाच्या हद्दीत नव्याने गावाचा समावेश झाला आहे, त्या भागातील जमिनीसाठी सातबारा उतारा बंद करण्यात येणार असून तेथे प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. संबंधित भागातील नागरिकांना आता त्यांच्या जमिनीचे प्रॉपर्टी कार्ड अर्थात मालमत्ता पत्रक उपलब्ध करून दिले जाणार आहे. या निर्णयामुळे शहरी भागात समाविष्ट झालेल्या गावातील नागरिकांना जमीन नोंदणी संदर्भात अनेक अडचणींमधून दिलासा मिळणार आहे. तसेच मालमत्तेच्या कागदपत्रांमध्ये सुसूत्रता आणि स्पष्टता येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. सध्या ग्रामीण भागात जमिनीची अधिकृत नोंद सातबारा उतार्यावर केली जाते. मात्र एखादे गाव महानगरपालिका किंवा नगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट झाल्यानंतर त्या भागाचे स्वरूप बदलते. शेती जमीन हळूहळू निवासी व्यावसायिक आणि नागरी वापरासाठी वापरली जाऊ लागते. त्यामुळे अशा जमिनीसाठी सातबारा उतार्याऐवजी प्रॉपर्टी कार्ड अधिक उपयुक्त मानले जाते. महसूल विभागाच्या माहितीनुसार शहराच्या वाढत्या विस्तारामुळे अनेक गावाचे रूपांतर नागरी वस्त्यामध्ये होत आहे. अशा परिस्थितीत शहरी मालमत्ता व्यवस्थापनासाठी प्रॉपर्टी कार्ड अधिक कायदेशीर आणि सोयीचे ठरते. त्यामुळे भविष्यातील व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुलभ होणार आहे. या संदर्भात मंत्रालयात महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीत महसूल विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांनी विविध मुद्द्यावर चर्चा केली. गावाचा महानगरपालिका किंवा नगरपालिका हद्दीत समावेश झाल्यानंतर जमीन नोंदीच्या स्वरूपात बदल करण्याची आवश्यकता असल्याचे बैठकीत अधोरेखित करण्यात आले. अशा भागामध्ये सातबारा बंद करून प्रॉपर्टी कार्ड लागू करणे कायदेशीरदृष्ट्या अधिक सुलभ राहील. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारकडून लवकर अधिकृत आदेश जारी केला जाणार असल्याची माहिती महसूल मंत्र्यांनी दिली आहे. प्रॉपर्टी कार्ड प्रणाली लागू झाल्यानंतर शेतकरी आणि नागरिकांना अनेक फायदे मिळणार आहेत. मालमत्तेचे हस्तांतरण करणे अधिक सोपे होणार आहे. तसेच बँकाकडून कर्ज घेताना कागदपत्राबाबत येणाऱ्या अडचणी कमी होणार आहेत. जमिनीच्या नोंदी अधिक अचूक आणि सुसंगत पद्धतीने ठेवता येणार आहेत. धन्यवाद.